काँग्रेस कमिटी जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी पिंपळखुटा येथील बंधाऱ्याची पाहणी करत त्यांनी आमदार संतोष दानवे यांच्यावर काही आरोप केलेत। भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांचा विकास पाहण्यासाठी काँग्रेस कमिटी जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी पिंपळखुटा या गावी भेट देत शेतकऱ्यांसह पाहणी केली असता या ठिकाणी कोल्हापुरी बंधारा पांडे कंपनीकडून बांधण्यात आलाय। हा बंधारा 5-6 वर्ष अगोदर बांधला असून त्याची सद्यस्थितीत दुरावस्था झाली आहे। हा कोल्हापुरी बंधारा योग्य स्थितीत असता तर त्याचा फायदा रेपाळा, वीरखेडा, देऊळगाव, उगले, पिंपळखुटा या गावांना व्यवस्थितपणे झाला असता, पण असं न होता या ठिकाणातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं अतोनात नुकसान या शेतकऱ्यांचं या ठिकाणी होत आहे। कोल्हापुरी बंधाऱ्याची या ठिकाणी दुरुस्ती करण्याचं सोडून हे महाशय गावकऱ्यांना सांगतायत की लोकवर्गणी करून काम पूर्ण करा असं सांगितलं जात आहे। असा आरोप राजाभाऊ देशमुख यांनी सत्ताधारी आमदार संतोष दानवे यांच्यावर केलाय। आपले स्वतःला जलसम्राट म्हणून घेणारे आमदार त्यांचं विकासाची इथं पाहणी करायला आलो। ते बऱ्याच ठिकाणी आपली शेकी गाजवत असतात की जलसम्राट मी तालुक्यात इतके सिंचनाचे प्रकल्प उभे केले आणि पाण्याचे सुविधा शेतकऱ्याला करून गेला असं शेकी गाजवत असतात, पण प्रत्यक्षात इथं केटीवेअरवर येऊन पाहणी केली असता या केटीवेअर मला वाटतं 5-7 वर्षापूर्वीच इथं 17-18 मध्ये हा केटीवेअर झाला। 6-7 वर्षात तिची अवस्था अशी झाली की ते आता ते सगळं त्याचं माती वाहून भराव वाहून गेल्यानंतर ते दिसून येऊ आलं की किती निकृष्ट दर्जाचं काम इथं केलेलं आहे। की यांनी विकासासाठी निधी आणतात भरपूर आणि त्याचा गाजावाजा भरपूर करतात आणि काम स्वतःचीच एजन्सी म्हणजे मग ते भास्कर दानवे असो किंवा पांडे असो यांच्याच माध्यमातून हे सगळे कामं झालेली आहेत। आणि आता इथं तर नाव ठेवायला कोणाला कारण नाही, उद्या गुत्तेहाराचं नाव घेतलं पण घरातच गुत्तेहार आहे आणि त्यांनीच इतके निकृष्ट दर्जाचे कामं केले की मला असं वाटत नाही भोकरदन जाफराबाद तालुक्यातली एकही केटीवेअर असा आहे की तो फुटला नाही। म्हणजे केटीवेअर बांधायला जिथं 2 कोटीचा केटीवेअर तर त्याचा भराव वाहून गेल्यानंतर त्याला बंद करायला 5-5 कोटीचा खर्च करावा लागतो आणि 2-2, 5-5 वर्ष त्या शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे बऱ्याच शेजारी ज्या केटीवेअरच्या शेजारी जमिनी आहे त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वाहून गेल्या। म्हणजे फायदा तर दूरच राहिला पण त्यांच्या 1-1, 2-2 एकर जमिनी या केटीवेअर मध्ये वाहून गेल्या। असा विकास या आमच्या मतदारसंघामध्ये या बहादर आमदारांनी केलेला आहे। आणि परत बोलायला गेले तर शेतकऱ्याला म्हणतात की रोखवर्गणी करा आणि ते केटीवेअर फुटलेला बंद करून घ्या। म्हणजे त्यातला निधी आणायचा, त्यातला 50% पैसे स्वतः लुबाडायचे आणि निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला लोकवर्गणीचा सल्ला द्यायचा असा विकास आमच्या तालुक्यात चाललेला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 जालना।